Good evening, everyone. चलो करूया सुरुवात. आज आपण मराठी विषयाचा क्लास असतो आपला सॅटर्डेला, आणि त्याच्यामुळे मराठी विषयामधील जो आपला 11वा चॅप्टर आहे, ज्याचे नाव आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचार, त्या वाक्यप्रचारांच्या बाबतीत काय शिकता येईल आपल्याला ते बघूया. सगळ्यात अगोदर तर वाक्यप्रचार म्हणजे काय, महत्वाचा मुद्दा काय की वाक्यप्रचार नेमके कशाला म्हणायचे. बघा, तर वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे तो आहे जो त्याचा सरळ सरळ अर्थ निघतो, जो त्याच्या बोलण्यावरून अर्थ निघतो, जो त्याच्या इतर गोष्टींवरून अर्थ निघतो, त्या अर्थापेक्षा त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ प्राप्त झालेला असतो. जो सरळ, जो शब्दांमधून अर्थ दिसतो तो वेगळा, आणि त्याचा भाव असलेला तो अर्थ वेगळाच. आपण जसं म्हणतो की तो माझ्या डोक्यात जातो, ऐकलं का तुम्ही? एक एरिया आहे जिथे असं बोलतात की तो माझ्या डोक्यात जातो. आता तो माझ्या डोक्यात जातो म्हणजे खरोखरच तो उठतो, डोक्याला एक छिद्र करतो आणि त्या डोक्याच्या छिद्रामध्ये जाऊन बसतो का? त्याला म्हणतात का डोक्यात जातो? नाही ना. डोक्यात जातो म्हणजे काय, तर राग येतो. म्हणजे सरळ सरळ अर्थ काढला तर तो वेगळाच असतो, परंतु त्याचा एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला, त्या शब्दसमूहाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो. त्याला काय म्हटले जाते? वाक्यप्रचार असे म्हटले जाते. प्रचारात असलेलं वाक्य, सगळे बोलणार. जसं की समजा त्यांनी इथे उदाहरण दिले, शोभाताईंनी त्यांच्या कौस्तुभला डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चाललाय. आता कौस्तुभ खरोखरच डोक्यावर बसलेला आहे का सांगा बरं? कौस्तुभ खरोखरच डोक्यावर बसलाय का? डोक्यावर एक खुर्ची टाकली, मस्त पैकी तिथेच राहतो, तिथेच बसतो. नाही ना. मग काय बरं, डोक्यावर बसला म्हणजे नेमकं काय झालं आहे? डोक्यावर बसवून घेणे किंवा डोक्यावर बसवून ठेवणे म्हणजे काय नेमके? हा, अति लाड करायचे, त्याला म्हणतात डोक्यावर बसवून ठेवणे. डोक्यावर बसवून ठेवणे म्हणजे काय? अति लाड करणे. शेफारून ठेवणे, एखाद्याला जेवढं महत्व द्यायला नको होतं त्याच्यापेक्षा जास्त महत्व देणे म्हणजे डोक्यावर बसवून ठेवणे. आता मी तुम्हाला एक 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 वाक्यप्रचार दाखवणार. असा तुम्ही काय करायचा, त्या वाक्यप्रचाराचा अर्थ पण मीच तुम्हाला सांगणार.
पण तुम्ही त्या वाक्यप्रचाराला असं वाक्यात उपयोग करून मला दाखवायचे, म्हणजे काय होईल, आपल्याला त्याची सवय लागेल. आता याच्यामध्ये वाक्यप्रचारांच्या बाबतीत थोडीशी माहिती दिली की भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवांशी संबंधित बरेच वाक्यप्रचार रचले गेले आहेत. त्याचप्रमाणे माणसांनी आपल्या परिसरातील इतर वस्तूंपासून सुद्धा काही वाक्यप्रचार तयार केले आहेत. याच्यामध्ये शारीरिक अवयवांवर आधारित वाक्यप्रचार व इतर वाक्यप्रचार असे दोन गटात काही वाक्यप्रचार दिलेले आहेत. म्हणजे आपल्या शरीराच्या अवयवावरून तयार झालेले, अवयवाच्या नावावरून तयार झालेले वाक्यप्रचार अ भागामध्ये आपल्याला दिलेले. जसं की पहिला वाक्यप्रचार आहे अंग चोरणे. अंग चोरणे म्हणजे काय, तर एकदम कमी काम करणे, थोडस काम करणे. आपण म्हणतो ना तो अंग चोरतोय. अंग चोरतोय म्हणजे काय, तर त्याला काम करू शकतो, तो होतं त्याला काम, पण तो करत नाही, तो कमी काम करतो. याच्या बाबतीत एखादं उदाहरण सांगा. पण क्लासमधल्या कुठल्याही विद्यार्थ्याचं नाव घ्यायचे नाही. तो, ती अशा सर्वनामांचा वापर करूनच वाक्य तयार करायचं. एकाही विद्यार्थ्याचे नाव वाक्यामध्ये वापरायचे नाही. नाव वापरायचेच नाही. एकतर तो वापरायचे किंवा ती वापरायची, नाव वापरायचे नाही. कोणी जर का नाव वापरले तर त्याला मी ब्लॉक करणार. नाव वापरायचे नाही. अमित नाही म्हणायचं ओम, फक्त तो किंवा ती म्हणायचं. नामाचा वापर करायचा नाही. बरोबर श्रेयस? बरोबर. नाही 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 ओम, वाक्यप्रचार वापरायचा, वाक्यप्रचार, अर्थ नाही सांगायचा. बरं. समीक्षा तोडकर, खूपच छान वाक्य बनवलं. समीक्षा तोडकर, व्हेरी गुड. तो अंग चोरून काम करत असल्यामुळे साहेब त्याला ओरडले. तो अंग चोरून काम करत असल्यामुळे साहेब त्याला ओरडले. बरोबर, छान. चला पुढे. अंगवळणी पडणे. अंगवळणी पडण्याचा अर्थ होतो सवय होणे. सवय होणे, एखाद्या गोष्टीची सवय होते ना, मग अंगवळणी पडणे यासाठी योग्य वाक्य तयार करा, वाक्यात उपयोग करा. त्याला खोटे बोलणे आता अंगवळणी पडले आहे, किंवा खोटे बोलणे त्याच्या अंगवळणी पडले आहे. अगदी बरोबर स्वरा. अंगवळणी पडणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय होणे. चला पाठवा सगळ्यांनी उदाहरणे. अगदी बरोबर आर्या.
त्याच्या ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी अंगवळणी. पहिल्या दिवशी अंगवळणी कसं पडेल बेटा? बरोबर श्लोक मखर. बरोबर बरोबर श्रेयस दिघे, सान्वी अडसूळ. त्या मुलाला अभ्यासाच नाही, मला शाळेत जाणे अंगवळणी पडले आहे. मला रांगोळी काढणे अंगवळणी पडले आहे. अगदी बरोबर, छान. पुढचा प्रश्न, पुढचा वाक्य प्रचार आहे, अंगाची लाही लाही होणे. लाही कशाला म्हणतात माहितीये का? समजा हा तांदूळ आहे, तर या तांदळाला दिली उष्णता, बरोबर, की याची फुगून लाही तयार होते अशी. म्हणजे मुरमुरे चुरमुरे असे शब्द आहेत त्याला, बरोबर की नाही? तर तसं एखाद्या वेळेस फुगून मोठं होतं ना, तसं अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय? तर खूप राग येणे, खूप संताप येणे, खूप गरम होणे असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या गोष्टीचा एखाद्याला खूप राग आला की म्हणतो अंगाची लाही लाही होणे. अंगाची लाही लाही होणे. रमेशला शाळेत मुलांनी चिडवले म्हणून त्याच्या अंगाची लाही लाही झाली, किंवा त्याला शाळेत मुलांनी चिडवले म्हणून त्याच्या अंगाची लाही लाही झाली. ओके. ओके स्वरा, तुला नाही राग आला ना? फक्त मैत्रिणीलाच आला ना? व्हेरी गुड श्लोक. व्हेरी गुड श्रेयस. बरोबर. सान्वी अडसूळ, प्रतीक्षा. ओके ओके स्वरा. अगदी बरोबर. बरोबर, छान. म्हणजे अंगाची लाही लाही होण्याचा अर्थ काय होतो? तर अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप येणे, खूप राग येणे याला म्हटले जाते अंगाची लाही लाही होणे. ओके, अंगाची लाही लाही होणे. पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो आहे अंगात वीज संचारणे. अंगात वीज संचारणे म्हणजे काय? तर जशी वीज खूप ताकदवान असते बघा, विजेच्या पुढे कशाचं काही चालत नाही, बरोबर की नाही? वीज खूप ताकदवान असते, तसं अंगामध्ये वीज संचारणे म्हणजे काय? तर अचानक खूप बळ येणे, खूप ताकद येणे याला म्हटले जाते अंगात वीज संचारणे. अंगात वीज संचारणे.
ओके. अच्छा, मग पेपर छान गेला असेल श्रेयस, हो ना? अगदी बरोबर स्वरा गरुडकर. दोन्हींना एकत्र केलं श्रेयसने. बरं. संचारते म्हणा आर्या. मी अभ्यास करताना माझ्या अंगात वीज संचारते, म्हणजे खूप बळ येते, खूप ताकद येते. आमचा कबड्डीचा सामना सुरू असताना आम्ही खूप काय केले, मेहनतीने सामना जिंकून आणला. त्यावेळी जसे काही आमच्या अंगामध्ये वीज संचारली होती. बरोबर की नाही? पुढे पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो आहे ऊर भरून येणे. ऊर भरून येणे म्हणजे काय, तर गदगदून येणे. आपण म्हणतो ना ऊर भरून आला म्हणजे काय, तर एखाद्याला असं एकदम आतून वाईट वाटत आहे, रडायला येत आहे. जर समजा एखादा मुलगा हॉस्टेलमध्ये राहतो आणि त्याच्या आईने त्याला हॉस्टेलला पाठवतीये घरातून, तर तो हॉस्टेलला जात असताना त्याच्या आईचा काय होईल, ऊर भरून येईल, म्हणजे तिला एकदम गदगदून येईल. तिचा मुलगा तिच्यापासून दूर जात आहे, या गोष्टीमुळे त्या आईला काय होईल, ऊर भरून येईल. म्हणजे ऊर भरून येणे म्हणजे गदगदून येणे. ओके सान्वी, छान. अंगात ऊर भरून आला नाही बेटा, ऊर भरून आला. ऊर भरून, ओके, ऊर भरून नाही. ओके. अगदी बरोबर, खूप छान. पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो आहे कपाळ फुटणे. आता बघा, या ठिकाणी ना हा कपाळ हा शब्द असाच राहतो, पण पुढचे शब्द बदलले की त्याचा अर्थ बदलत चालतो, बरं का? त्याच्यामुळे वाक्यप्रचार हा व्यवस्थित पाठ करायचा असतो. आता कपाळ फुटणे म्हणजे काय, तर कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढावणे, म्हणजे एखादी खूप दुर्दैवी घटना घडणे, जी घटना खरं तर घडायला नाही हवी होती, पण दुर्दैवानं खराब नशीब म्हणावं अशा पद्धतीने ती घटना घडून गेली. जसं तुम्ही कोरोनाच्या पिरियड मध्ये बघितलं असेल की बरेच तरुण लोक होते, चांगले काम करणारे लोक होते, चांगले खात होते, पूर्ण कुटुंब होते, परंतु अचानक काय झालं, काही लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. बरोबर. मग त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांनी असं म्हणू शकतात की आमचे कपाळ फुटले. कपाळ फुटले म्हणजे काय, तर खूप मोठे त्यांच्यावरती दुर्दैव ओढवलेले होते. म्हणजेच कपाळ फुटणे म्हणजे काय, तर दुर्दैव ओढवणे. येस मृण्मयी, म्हणूनच हसत होते बेटा. नाही नाही, शाळेत खेळताना कपाळ कसे कसे फुटेल अद्वैत? कपाळ फुटणे म्हणजे कपाळाला जखम होणे नाही, दुर्दैव ओढावणे म्हणजे एखादी वाईट घटना घडणे, अतिशय वाईट घटना घडणे, खूपच वाईट घटना, दुर्दैव ओढवणे असे म्हटले जाते. छोट्या गोष्टींसाठी कपाळ फुटणे म्हणता येत नाही. पेपर खराब झाला, मी पडलो, मला लागलं, एवढ्याशा गोष्टीसाठी कपाळ फुटले म्हणता येत नाही. खूप दुर्दैवी घटना घडलीये. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी पूर आला एखाद्या गावामध्ये आणि खूप लोकांना जीव गमवावा लागला, एखाद्या ठिकाणी भूकंप झाला, किंवा एक आहे पाठीमागे एरोप्लेनचं बघितलं होतं तुम्ही, गुजरातमध्ये काय झालं होतं, तो प्लेन प्लेन क्रॅश झाला होता,
किंवा एखाद्याचा कोणाचा ऍक्सिडेंट झालेला असेल, किंवा एखाद्याला समजा तो जॉबला चाललेला होता, त्याचा इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला, वापस येत होता, परंतु त्याचे डॉक्युमेंट्सच हरवले, म्हणजे त्याची जॉब भेटणार नाही. अशा काही ज्या गोष्टी असतात ज्या की त्याच्यात माणसाची काही चूक पण नसते, काहीच नसतं, पण तरी त्याच्याशी ते घडतं. माणसाची चूक नसते, परंतु तरी त्याच्यावरती ती वेळ येते. याला दुर्दैव ओढवणे, कपाळ फुटणे असे म्हणतात. ओके, कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे. पुढचा वाक्यप्रचार आहे कपाळ मोक्ष होणे. कपाळ मोक्ष होणे या शब्दाचा अर्थ होतो मृत्यू येणे किंवा अचानक झालेल्या अपघातामुळे उद्ध्वस्त होणे, म्हणजे कपाळ मोक्ष होणे असे म्हटले जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्याला अपघातामध्ये मृत्यू आला तर कपाळ मोक्ष झाला असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके, चला अशा वाक्यप्रचारांचे वाक्य नको बनवायला. कपाळाला हात लावणे म्हणजे हताश होणे किंवा नाराजी दाखवणे. परीक्षेमध्ये प्रश्नाचे उत्तर चुकल्यामुळे विद्यार्थ्याने कपाळाला हात लावला, म्हणजे काय तर तो एकदम परेशान झाला की मला हा प्रश्न मला येत होता, परंतु त्या प्रश्नाचे उत्तर माझे चुकले, म्हणजे तो हताश झाला, नाराज झाला असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बरोबर ना? हा, बरोबर. अगदी बरोबर. पुढचा जो मी वाचतेय बरं का तुमच्या कॉमेंट्स, परंतु सगळ्या वाचून दाखवणं शक्य नाही. पुढचा वाक्यप्रचार आहे कंठ दाटून येणे म्हणजे गहिवरून येणे. म्हणजे काय तर कंठ दाटून येणे म्हणजे अगदी वाईट वाटणे, रडायला येणे, आतमधून एकदम रडायला येते असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला कंठ दाटून आला असे म्हणतात. रस्त्यावरती रस्त्यावरून जात असणाऱ्या कुत्र्याचा पाय गाडी खाली अडकला हे पाहून माझा ऊर भरून आला. किंवा आमच्या शाळेच्या इयत्ता 10वीचा निरोप समारंभ होत असताना माझा कंठ दाटून आला. ओके, हा, आमच्या शाळेची सहल रद्द झाल्याचे ऐकून माझा ऊर दाटून आला, कंठ दाटून आला. हा, आई रडत होती तेव्हा माझाही कंठ दाटून आला. अगदी बरोबर. छावा छावा चित्रपट पाहताना माझा कंठ दाटून आला. अगदी बरोबर, खूप छान. पुढचा जो वाक्यप्रचार तो आहे कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे म्हणजे काय, शिरच्छेद करणे. भारतीय जवानांनी भारत पाकिस्तान सीमेवरती शत्रूंना कंठस्नान घातले. भारतीय सैनिकांनी शत्रूंना कंठस्नान घातले. भारतीय सैनिकांनी शत्रूंना कंठस्नान घातले. छान स्वराज. ओके अर्णव. ओके श्लोक. ओके अद्वैत. हा, शिवाजी महाराजांनी मुघलांना कंठस्नान घातले. बरोबर.
स्वरा गरुडकर. शिरच्छेद करण्याचा अर्थ होतो त्याचा, कंठस्नान घालणे म्हणजे शिरच्छेद करणे. हा, क्रांतिकारकांनी इंग्रजांना कंठस्नान घातले. अगदी बरोबर. पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो आहे कंठाशी प्राण येणे. कंठाशी प्राण येणे म्हणजे खूप कासावीस होणे. कंठाशी प्राण येणे म्हणजे काय? खूप कासावीस होणे. कंठाशी प्राण येणे. ओके. पुढचं आहे कंबर कसणे. कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे. तुम्ही म्हणू शकता की शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मी कंबर कसली आहे. नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी मी कंबर कसली आहे. म्हणजे कंबर कसली आहे म्हणजे काय? तर कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे. जी गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे ती पूर्ण झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न करणे, जिद्द पकडणे म्हणजे कंबर कसणे असं त्याला म्हणतात. तुम्ही पाहिलं का ज्या वेळेला एखादे कीर्तनकार वगैरे असतात ना, कीर्तन करणारे महाराज असतात बघा, ते कीर्तनाला उभे राहिले ना की तो जो रुमाल असतो ना, तो रुमाल त्यांच्या कमरेला पॅक बांधतात. बघितलं की नाही? तर तो शब्दशः त्याचा अर्थ कंबर कसणे तसा असतो. पण इथे कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे असा होतो. परीक्षेच्या तयारीसाठी मी कंबर कसली आहे. अगदी बरोबर. विराट कोहली भारत पाकिस्तानच्या सामन्यासाठी कंबर कसून तयार झाला. बरोबर. मी नवोदय स्कॉलरशिप परीक्षेसाठी कंबर कसली आहे. मी व माझे मित्र कंबर कसून तयार होतो. अगदी बरोबर. हा, इंदोरीकर महाराज बांधतात. तसेच बाकी सगळे सुद्धा बांधतात. पुढे आहे कंबर खचणे. आता बघा, इथे कसणे आहे आणि इथं खचणे आहे. कंबर खचणे म्हणजे काय? तर धीर सुटणे असा त्याचा अर्थ होतो. क्रिकेटचा सामना पाहत असताना 4 विकेट गेलेल्या पाहून माझी कंबर खचली. म्हणजे काय? तर कंबर खचली म्हणजे थोडक्यात मला ना हरल्यासारखं वाटतंय, अपयश आल्यासारखं वाटतंय, मला आता भीती वाटते, धीर सुटत चाललाय, असं वाटत आहे की आता ही गोष्ट होणार नाही. तर त्याला कंबर खचणे म्हणतात. खचणे. कसणे आणि खचणे. कसणे म्हणजे काय? तर कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे. कंबर खचणे खचणे म्हणजे काय? धीर सुटणे. धीर सुटणे. ओके, धीर सुटणे. ओके सान्वी.
ओके, अगदी बरोबर स्वरा. चला, पुढचा जो आहे तो आहे काढता पाय घेणे. काढता पाय घेणे म्हणजे काय? प्रतिकूल, एखादी वाईट परिस्थिती आलेली. प्रतिकूल म्हणजे काय? तो वाईट. एखादी वाईट परिस्थिती आली, निगेटिव्ह परिस्थिती आली, चांगली परिस्थिती नाही असं ज्या वेळेला समजलं तेव्हा तिथून निघून जाणे म्हणजे काढता पाय घेणे. म्हणजे काय? तर समजा खूप भांडण सुरू आहे आणि असं लक्षात आलं की या भांडणामध्ये आपला काही मेळ बसणार नाहीये, तर त्या भांडणामध्ये न पडता तिथून काढता पाय घेणे म्हणजे काय? तर तिथून निघून जाणे असं या ठिकाणी म्हटलं जातं. प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे म्हणजे काढता पाय घेणे. अगदी बरोबर. जेव्हा आई बाबांचे भांडण चालू होते तेव्हा मी काढता पाय घेतला. म्हणजे तिथं थांबण्यासारखं काही नाहीये, नाहीतर हे दोघे मिळून आपल्याला मारतील. हो की नाही? म्हणून आपण निघून गेलेलं बरं, रूम बंद करून बसलेलं बरं. पुढे कान उघडणी करणे. कान उघडणी करणे म्हणजे काय? एखाद्याकडून एखादी चूक झालेली असेल तर त्याला अगदी कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी त्याची चूक दाखवून देणं म्हणजे कान उघडणी करणे. मी शाळेचा अभ्यास पूर्ण नाही केल्यामुळे आईने माझी कान उघडणी केली. बरोबर? ओके. हा, मी शाळेत गेले नाही म्हणून शिक्षकांनी माझी कान उघडणी केली. माझ्या मैत्रिणीची चूक होती म्हणून मी तिची कान उघडणी केली. बरोबर. म्हणजे कडक शब्दामध्ये सांगायचं. समोरच्याला कशी सांगायची? कडक शब्दात सांगायचे. किंवा कडक शब्दात म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं. स्पष्ट खरं ते सांगायचं की हे तुझं चुकतं, चुकायला नाही पाहिजे, असं परत वागला नाहीच पाहिजे, अशा पद्धतीने म्हणजे कान उघडणी करणे. कान उपटणे. कान उपटणे म्हणजे कडक शब्दामध्ये समज देणे. कान उपटणे म्हणजे काय? समज देणे. समज या शब्दाचा अर्थ काय असतो? थोडी थोडी धमकी देणे. जास्त धमकी नाही, थोडीशी धमकी. म्हणजे पुढच्या वेळेला जर का असं केलंस ना तर बघ मग, असं. त्याला काय म्हणतात? समज देणे. कडक शब्दामध्ये समज देणे. या वेळेला कमी मार्क पडले ठीक आहे, पुढच्या वेळी नाही पडले पाहिजे. हो की नाही? म्हणजे काय? समज देणे. मॅडमनी माझे कान उपटले असं त्या ठिकाणी द्यायला हवं होतंस तू. अगदी बरोबर. पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो आहे कान टवकारणे. कान टवकारणे म्हणजे काय? तर सावधपणे ऐकणे. सरांनी परीक्षेचे गुण सांगत होते म्हणून मी कान टवकारून ऐकत होतो की मला परीक्षेमध्ये किती गुण पडले आहेत किंवा किती गुण मिळाले आहेत. काय करत ते? कान टवकारणे. कान टवकारणे. कान टवकारणे.
कान टवकारणे. छान श्राव्या, वेदिका, स्वरा, शौर्य प्रताप, अगदी बरोबर सान्वी. छान श्रेयस. छान प्रतीक्षा. छान स्वरा. छान समीक्षा. बरोबर. आणि पुढचा आहे कान टोचणे. कान टोचणे म्हणजे काय, तर खरमरीत शब्दामध्ये चूक लक्षात आणून देणे. खरमरीत म्हणजे काय, तर फार गोड बोलून सांगायचं नाही तुझी चूक झाली म्हणून. जरा चांगल्या भाषेमध्ये, म्हणजे चांगल्या भाषेत म्हणजे काय, थोडस जरा छान समोरच्याचा समाचार घेत घेत सांगायचं की ह्या अशा पद्धतीची तुझी चूक झालेली आहे. तर खरमरीत म्हणजे सुद्धा थोडक्यात कडकच. खरमरीतचा आवाज अर्थ सुद्धा काय होतो, थोडस कडक शब्दामध्ये समोरच्याला त्याची चूक लक्षात आणून देणे म्हणजे कान टोचणे. बरोबर. कान टोचणे. कान टोचणे वरून म्हणतो बघा की सोनारानेच कान टोचावेत. कान टोचावेत म्हणजे काय, तर एखादी गोष्ट योग्य व्यक्तीनं सांगितली की समोरच्याला ती लक्षात येते. तसं या ठिकाणी सगळे वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ लिहून घ्या. सर्व वाक्यप्रचार आणि अर्थ लिहून घ्या. नाही, टोचून बोलणे वेगळे आणि कान टोचणे वेगळे. लिहून घ्यायला सुरुवात करा आणि फास्ट लिहा, पटपट लिहा. झाले की सांगत चला.
लिहितायत ना? लिहून घ्या बरं का. वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले असतात. कंठ दाटून येणे. हे घे, कंठ दाटून येणे दिसत आहे. आहेत, खूप सगळे आहेत, एवढे नाहीये. वाक्यप्रचाराचे 3-4 पेजेस आहेत पूर्ण, एवढेसे नाहीये. भरपूरसे वाक्यप्रचार आहेत, तुम्हाला पाठ करायचे बरं का. तुम्हाला पाठ करायचे आहे. चला जाऊया पुढच्या स्लाइडवरती. नेक्स्ट जे आहेत वाक्यप्रचार त्याच्यावरती जाऊया. बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे कान निवणे. निवणे म्हणजे ना थंड होणे असा त्याचा अर्थ असतो बरं का. निवणे, निवणे या शब्दाचा अर्थ थंड होणे असा असतो. आता कान निवणे म्हणजे काय, तर कान निवणे म्हणजे एखादी गोष्ट ऐकून समाधान होणे. जसे परीक्षेमध्ये माझा पहिला नंबर आल्याचे ऐकून माझे कान निवले. म्हणजे काय काय झाले, झाले नाहीये, ओ सॉरी, थांबा हा दाखवते. मला वाटले तुमचे झाले म्हणून मी पुढे गेले. हे घ्या, घ्या लिहून, घ्या लिहून.
डन. जाऊया पुढे. चला पुढची स्लाइड घ्या. थोडेसे शब्द होतील आपले, होतील तेवढे घेऊया. ठीक आहे, जेवढे होतील तेवढे घेऊया. पुढचा जो शब्द आहे तो आहे वाक्यप्रचार आहे तो आहे कान निवणे. अजून तर क पासूनचेच वाक्यप्रचार आपले सुरू आहेत, क अक्षरापासूनचे, कारण हे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे दिलेले आहे, आकार विल्ले क्रमाने. तर कान निवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो ऐकून समाधान होणे. एखादी चांगली गोष्ट ऐकून आपल्याला ज्या वेळेला समाधान होतं त्यावेळेला त्याला आपण म्हणत असतो कान निवणे. ओके. मग आपण म्हणू शकतो की कीर्तना समजा कोणते महाराज, इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकून माझे कान निवले, किंवा मोहम्मद रफी यांचे गाणे ऐकून माझे कान निवले. म्हणजे ऐकून खूप छान वाटलं, मनाला समाधान वाटलं, असं ज्यावेळेला सांगायचे असते त्यावेळेला कान निवणे या वाक्यप्रचाराचा उपयोग तुम्हाला करायचा असतो. पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो आहे कान पिळणे. कान पिळणे म्हणजे काय, तर अद्दल घडवणे. समजा एखादा विद्यार्थी आहे जो काय करतो, दररोज अभ्यासच करत नाही, स्वाध्याय दिला, होमवर्क दिला की तो विद्यार्थी तो होमवर्क करतच नाही. तर अशा वेळेला त्या शिक्षकाने जर का एखाद दिवशी त्याला अशी काही शिक्षा दिली की परत तो तसं वागणारच नाही, तर त्याला अद्दल घडवणे म्हणतात किंवा कान पिळणे असे म्हणतात. ओके. तो विद्यार्थी दररोज स्वाध्याय न करता शाळेत येत असल्यामुळे शिक्षकाने त्याचे कान पिळले, म्हणजे त्याला अद्दलच घडवली. बरोबर. पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो आहे कान फुंकणे. कान फुंकणे म्हणजे काय, तर चुगली चहाडी करणे, एखाद्याच्या विषयी काहीतरी बोलत राहणे, याला काय म्हटलं जातं, कान फुंकणे असे म्हटले जाते. आजकाल ज्या सासू आणि सुनांच्या सिरियल असतात की नाही बघा टीव्ही वरती, त्या सगळ्यांमध्ये हेच असतं, काय, कान फुंकत बसायचे, चुगल्या करत बसायच्या, चहाड्या करत बसायच्या, हे त्या सगळ्या सिरियल मध्ये दाखवले जाते. तर चुगली करणे, चहाडी करणे, एखाद्याच्या विषयी संशय निर्माण करणे म्हणजे कान फुंकणे होय. सांगा आता, वाक्य तुम्ही सांगा. टेल मी. शिवचेन काजमाचे कान फुंकतो. बरं. रिया माझ्याबद्दल प्रियाचे कान फुंकत होती, प्रियाशी कान फुंकत होती नाही, प्रियाचे कान फुंकत होती. शाळेतील मुली एकमेकींचे कान फुंकतात, एकमेकींबद्दल नाही, एकमेकींचे कान फुंकतात. पुढे कानाने हलका असणे म्हणजे एखाद्याने कुठली एखादी गोष्ट सांगितली की ती गोष्ट खरी आहे किंवा खोटी आहे याचा पडताळा न घेता त्या व्यक्तीचे ऐकणे, म्हणजे एखाद्यावरती पटकन विश्वास ठेवणे, कुठल्याही गोष्टीवरती पटकन विश्वास ठेवणे म्हणजे कानाने हलके असणे असे म्हटले जाते. कानाने हलके असणे. हा, ज्योती कानाने हलकी आहे. बर. नाव घेऊ नका. मैत्रीण म्हणा, ती म्हणा, तो म्हणा, नाव घेऊ नका. एका मुलीने बाईंकडे माझ्याबद्दल कान फुंकले, बाईंकडे माझ्याबद्दल कान फुंकले. नाव नको प्रतीक्षा, नाव घेऊ नका. चला
लिहून घ्या बरं आता. ठीक आहे, आज एवढे लिहून घ्या. त्यानंतर आपण थांबूया. झालेले सगळे वाक्यप्रचार अर्थासह व्यवस्थितपणे पाठ करा. ओके, चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. राईट डाऊन दिस वाक्यप्रचार फ्रेज.